फलटण तालुक्यातील साखरवाडीतून विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी एका कार्यक्रमात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दात कडाडून टीका केली आहे। रणजितसिंह हा माणूस नसून मंगळ शनीवरून आलेला प्राणी आहे। तो प्रख्यात गुंड असून सरकारी खर्चाने पोलिसांनी गाड्या घेऊन फिरतो, असा गंभीर वैयक्तिक आरोप रामराजेंनी भरसभेत केला। तसेच आपण शून्यातून उभा केलेला कारखाना अशा व्यक्तीच्या हाती कसा द्यायचा, असा संतप्त सवाल उपस्थित करत भविष्यात सत्ता बदलल्यास पहिली ईडीची कारवाई रणजितसिंहांवरच होईल, असा सनसनाटी इशाराही रामराजेंनी दिला आहे। पाहुयात रामराजे नाईक निंबाळकर काय म्हणाले। रिशेड्यूल जे केलं, पुनर्गठन केलं, हे फक्त भारतात महाराष्ट्रात फक्त श्रीराम कारखान्याचं झालं आणि म्हणून आपल्याला पहिला करार करता आला, म्हणून आपलं कर्ज फिटलं। आणि दुसरं कर्ज फिटायच्या वेळेस कर्ज म्हणण्यापेक्षा नक्त मूल्य फिरायला यांनी जी आडकाठी केली, हे कशाला घाबरतायत? मला तर या खासदाराला म्हणाले कुठे बाहेर गेलेले दिसते, कुठे इकडे काल नागपंचमीच्या खेळात कुठे मुच्छड दिसला नाही बघ, आणि त्याला लय हौस आहे आजकालचा अर्थ तरी असतं। कारण मी याला अरे तुझे म्हणतो त्याचं कारण आहे हो, त्याला लहानपणापासूनच बघितलंय मी। तिचा बाप कसा आला तरी माणुसकी असलेला माणूस होता, याला कुठल्या मुहूर्तावर जन्मलाय त्याचं त्याला माहिती, आणि ते नेमका पैठण मध्येच का जन्मलाय हे आपल्याला माहिती। असा माणूसच होणं शक्य नाही। हा माणूस नाही हो, हा राक्षसही नाही, हा परग्रहावरनं आलेला आहे, कुठनं मंगळावरनं शनीवरनं, आणि ते आपल्या उरावर येऊन बसले। हे असला हा माणूस, त्याचं नेतृत्व, जो कारखाना आपण शून्यातनं काढला त्याच्या हातात द्यायचा आहे, आणि तुम्ही गप्प बसणार आहात बाळासाहेब। तर तुम्ही मला आज स्पष्ट सांगा की रामराजे तुम्ही आमच्या नादाला लागू नका, आम्हाला खासदार आवडतो, त्याच्या मिशा आम्हाला पटतात, तो देखणा आहे, 2 गाड्या घेऊन पोलीस घेऊन फिरतो, कारण तो प्रख्यात गुंड असल्यामुळे अजून त्याला कोण काही हात लावत नाही, तरी सरकारी खर्चाने 2 गाड्या घेऊन फिरतो। काय ऐट आहे, ऐट आहे, त्याला धरायला पाहिजे, विचारायला पाहिजे की हे का करतो। 15 वर्ष कृष्णा मंडळासारखं खातं चालवून माझ्यावर ईडीची एक केस नाही, एवढं लक्षात घ्या। बाकीचे सगळे ईडीवाले सगळे, आणि चुकून जर सत्ता बदल झाला तर पहिला ईडीत हात जाणार। त्याने ते पेरलंय ना, ईडी सीडी पिढी मोका डोका पोका MPID अजून काय काय, त्याच्यामुळेच मला कायदा माहीत झाला बा। हा एक कसली विचित्र माणसं, त्यांच्या हातात कारखाना देतात का? फलटण येथे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केलेल्या टीकेनंतर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी देखील त्यांच्यावर अत्यंत आक्रमक शब्दात हल्लाबोल केला आहे। रामराजे कायम लोकांच्या मनात निगेटिव्हिटी पसरवत असून त्यांनीच मालोजी बँक, दूध संघ आणि खरेदी विक्री संघासह फलटणमधील सर्व सहकारी संस्थांचे वाटोळे केल्याचा गंभीर आरोप करत त्यांनी केलेला आहे। 30 वर्ष कारखाना चालवणारे रामराजे आता कार्यकर्त्यांकडे 7-7 कोटी रुपयांची मागणी करत आहेत, असा टोमणा मारत निवडणुकीत वाटला जाणारा बेमाप पैसा आणि सोन्याच्या अंगठ्या कुठून येतात, असा सवालही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी उपस्थित केला। पाहुयात रणजितसिंह नाईक निंबाळकर काय म्हणाले। तुम्ही आम्हाला शिवाशाप देताच हो, कायमस्वरूपी शिवाशाप देण्यापलीकडे काही करत नाही। तुम्हाला चांगलं काम काय दिसत नाही, जे रेल्वेवर कायम टीका करतात, ती रेल्वे आता बारामती चालू होतील, दिल्लीला जाता येईल आपल्याला, फलटणची रेल्वे चालू झाली, हे तुम्हाला चांगलं दिसत नाही। फक्त काय म्हणणार, 2 माणसं जातात, लोकांच्या मनामध्ये निगेटिव्हिटी पसरायचं। आज यांचा बोरीचा बार कशाला चाललाय, श्रीराम कारखाना हे चालवू शकत नाही। कार्यकर्त्यांना शेंड म्हणण्यापेक्षा स्वतः ओळखलं पाहिजे। 7-7 कोटी रुपये आम्हाला तिघांना मागितले, अहो तुम्हीच घाला ना, तुम्हीच 30 वर्षे कारखाना वापरताय, 7-7 कोटी तुम्ही टाका, कारखाना चालवा ना। कारखाना कुणाच्या ताब्यात आहे, कर्जमुक्त कारखाना चालवा ना तुम्ही। 7-7 कोटी तुम्हाला काय धाड भरली, मग श्रीमंत लावायच्या ऐवजी भिकारी लावा, तिथं मागा लावतात ना श्रीमंत रामराजे, हे नसेल तर बाबा आमच्याकडे पैसे नाहीत, भिकारी लावा, बघेल तालुक्यातली जनता आज उदार आहे। तालुक्यातल्या लोकांना माहिती तुमच्यावर विश्वास राहिला नाही, तालुक्यातल्या लोकांना सांगतात की तुम्हाला मतदान करता येणार नाही, पैसे भरले नाही भरले तरी मतदान करताच येतं, शेअर भरला नाही म्हणून मतदान करता येत नाही असं आहे का? मतदान करतायत, लोकांना प्रेमाने मागा। तुम्ही शेंड हिजडे म्हणून जर लोकांकडनं पैसे गोळा करणार असेल तर तालुक्यातले लोक पैसे देणार नाही, रुपया गोळा होऊ शकत नाही, अशा पद्धतीने दम देऊन तुम्ही लोकांच्या नावा बँकात पतसंस्था टाकून तुम्ही पैसे गोळा करणार का? तालुक्यातली लोक दिलदार आहेत, तुम्ही 15 कोटी नाही 150 कोटी गोळा करतील, पण ती कशासाठी गोळा करायची आहेत?
तुमच्याकडे नसते तर गोळा केले असते ना. इलेक्शनला बेमाप पैसा तुम्ही वाटता, तो पैसा येतो कुठनं? नगरपालिकेला सोन्याच्या अंगठ्या वाटल्या, आल्या का नाही पैसा? मग इथं द्या ना तुम्ही, कारखान्यात पैसे अनामत म्हणून द्या, कारखाना चालवा, माघारी न्या. आम्ही काय करायचं पैसे घालायचे कारण आम्ही ठरवू ना. तुम्ही काय सांगायचे कारण कुठली संस्था तुमची नीट चालली? मालोजी बँकेवर RBIने निर्बंध लागले, त्यात घोटाळा झाला म्हणून बँक रामराजे सहकार महर्षी म्हणून फिरतात ना, तर हा सहकाराचा चोर आहे रामराजे. आज मोठ्या प्रमाणावर मालोजी बँकेवर निर्बंध लागले. मालोजी बँक पतसंस्थेला विकायची वेळ का आली? दूध संघाचा निलाव का झाला? खरेदी विक्री संघ का गायब झाला? फलटणच्या सगळ्या सहकारी संस्था यांनी वाटोळ करून टाकलं. श्रीराम यांना दुसऱ्याला चालवाय दिला नाही तर श्रीरामची 45 एकर जमीन विकली, श्रीराम सुद्धा यांनी विकला असता. मला सांगा यांचं काम काय? रामराजेंचं काही करायचं नाही. कर्तृत्व नाही ह्यांच्याकडे, नाही ह्यांच्या कुणाकडे आहे. काय कर्तृत्व आहे? मी स्वतःच्या हिमतीवर आम्ही साखर कारखाना काढला, चांगला चालवतोय, गाळप करतोय. गेले 15 वर्ष झाले. म्हणतात की बिलं मागायला गेल्यावर यांना कुठल्या शेतकऱ्याला बिलं मागायला 15 वर्षात जवळपास 60-70 लाख गाळप झालेलं आहे कारखान्याचं, किंवा 1 कोटीच्या आसपास झाला असं. मला तर आकडेवारी नाहीत. 1 रुपया कोणाचा राहिला? कारखाना हा आता मोठ्या प्रमाणावर कारखान्याचं एक्सपान्शन चालू आहे आणि हे भाडोत्री म्हणून काम करतात ना. ह्यांचं काम काय आहे? श्रीराम कारखान्यामधनं मग टनाला कमिशन मिळायचं, ते सोडून गेला तर ह्यांना काय चालवायचं नाही, चालवू शकत नाही, तेवढी मर्दुंकी यांच्याकडे नाही. अरे माझ्या मिशननं बोलतात माझ्या मर्दुंकी आहे, मी माझ्या बापाच्या नावाने कारखाना काढला. तुम्ही तुमच्या आजा बापांच्या नावाच्या संस्था इकल्या, मोडल्या, भंगारात दिल्या. तुम्ही कसं दुसऱ्याच्या बाबतीत बोलू शकता? चालवा ना कारखाना. तुमच्याकडं मर्दुंकी जर असेल ना तर कारखाना चालवा. मी चालवलं ना. मी कुणाकडे रुपया गोळा केलाय का तालुक्यातनं? कुणाला अडचणीत रामराजेला पैसे मागायला आले का? काल म्हटले 35,000 रुपये दिला, तर तालुक्याला माहिती 35,000 रुपये गेला आम्ही यांच्याकडे. काय खोटं बोलायचं, रिटून बोलायचं. आम्ही डेअरी विकली, 8 वर्षापूर्वी डेअरी विकली, 2018ला डेअरीचा सौदा झाला, विकली. त्याने 7 वर्ष डेअरी चालवली पुढं, त्याच्या त्या अडचणीने गेला. पण त्याची टीका मला का त्या धारूला घालून तुम्हाला डेअरी घेण्यापेक्षा तुम्हाला घ्यायची तुम्ही घ्या, मला त्यात इंटरेस्ट असता तर मी घेतली असती ना डेअरी. मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही. तुम्हाला धारू तुमच्या मागं फायनान्सर फार मोठा उभा आहे, कमिशन तुम्हाला महिन्याला चोख आणून देतो, तुम्ही चालवा. धारूच्या बऱ्याच तक्रारी माझ्याकडे आलेल्या आहेत. योग्य वेळी त्याचं आपण बघूया. त्याचं मला या ठिकाणी सांगायचं आहे की त्या 8 वर्षापूर्वी डेअरी विकलेली, उद्या एखाद्याला गाडी विकली, त्यांनी जाऊन पुढे 2 वर्षाने अपघात केला तर जुन्या मालकाला पण गोष्टी धरतं का? ज्याचा त्याचा प्रश्न आहे. डेअरी आम्ही स्वतःची हिमतीव काढली, चालवली, चांगली चालवली, नफ्यात विकली. 7 वर्ष त्यानंतर डेअरी चालली. आता म्हणजे बॉयलरच नव्हता, हीच नव्हता, 7 वर्ष डेअरी चालवली तिने ना. तुम्हाला बंद पाडायचं तुम्हाला जमतं चांगलं. श्रीराम सहकारी कारखाना हा त्या राम मंदिरात बंद, मिटिंग बंद कुणी पाडला? कामगारांना मोर्चा कुणी करायला लावला? तासगावकरांचा कारखाना कुणी बंद पाडला? आम्ही बंद पाडला का? तासगावकराला भिकेला कुणी लावलं? रामराजांनी लावलं. अहो त्याची जगा जे पाप इथंच फेडावे लागणार आहेत तुम्हाला. जी पाप तुम्ही केली. आज साखरवाडी कारखाना 12,000 सभासद होते साखरवाडीला. 12,000 सभासद रुपया दिला का धारूकडनं घेऊन? ह्यांनी सांगितलं मी जबाबदारी घेतो, त्यातले निम्मे मला द्या. सभासदांचे पैसे कुणी हाणले? ते ह्यांनी हाणले, रामराजेने हाणले. 12,000 सभासदांचे पैसे द्यायला पाहिजे ना माघारी. दिले का पैसे माघारी? संस्था बुडवल्या. तासगावकरांचं उदाहरण घ्या. श्रीराम बंद कुणी पाडला? अहो तुम्हाला लाज वाटली पाहिजे, आम्ही बंद पाडतो म्हणा. तुम्ही भर दिवसा मंदिरात मिटिंग घेऊन बंद पाडला कारखाना. आज तुमच्याच्याने चालना, तुमच्यावर लोक विश्वास ठेवायला तयार नाही. तुम्हाला लय भारी डोकं आहे म्हणताय, तर डोकं कुठली संस्था तुम्ही निर्माण केली? कुठली संस्था तुम्ही काढली? आणि तुमच्या डोक्याचं भजन किती दिवस वापरता? असतं तुमचं डोकं चांगलं तर विधानसभा जिंकली असती दीपक चव्हाणांनी, पंचायत समितीला तुमचा सभापती झाला असता. तुमचं डोकं लय चांगलं असतं तर तुमचं पोरगा नगराध्यक्ष झाला असता. तर सोसायटीला दुर्दैवचा पडलाय पोरगा. तुमचं डोकं चांगलं आहे, डोकं चांगलं आहे किती दिवस? आम्ही पण ऐकून घेतो ना तुमच्या डोक्याची किंमत. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.